पुणे बेंगलोर महामार्गावर पुणे ते कागल दरम्यान रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे आणि याच्याच निषेधार्थ आज पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे। पुणे ते कागल दरम्यान असलेल्या सगळ्या टोल नाक्यावर आज काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। किनी टोल नाक्यावर सतेज पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाते, तर तासवडे टोल नाक्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाते। आपण बघू शकतो किती मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते या सगळ्या आंदोलनासाठी किनी टोल नाक्याच्या इथे जमलेले आहेत आणि या सर्वांनी आता या ठिकाणी ठिय्या मारला आपण बघतोय। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी देखील या सगळ्या महामार्गावर ठिय्या मांडलेला आहे आणि जोपर्यंत हे खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोल घेतला जाऊ नये अशा पद्धतीची मागणी करत हे आंदोलन केलं जाते। टोल माफी आंदोलन हे केलं जाते। आपल्यासोबत सतेज पाटील आहेत, बोलूयात। साहेब काय सांगाल, आज काँग्रेसकडून हे टोल माफी आंदोलन होतंय, काय नेमकं? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आमची अपेक्षा एवढीच आहे की या रस्त्याचं सहापदरीकरणाचं काम चालू आहे। सर्व्हिस रोड व्यवस्थित नाहीत, 7 ते 9 तास लागतात या प्रवासाला आणि 4,000 रुपये 200 टोल हा या रस्त्यावर ट्रान्सपोर्टवाले म्हणतात द्यावा लागतो आणि रस्त्याची दुरावस्था। आमची मागणी एवढीच आहे की सर्व्हिस रोड तुम्ही चांगले करा आणि तोपर्यंत टोल घेऊ नका अशी आमची मागणी असते। एकूण आज पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस या विषयावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते, काय नेमकं स्वरूप आहे? नाही, पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर या 4ही टोल नाक्यावर आंदोलन या ठिकाणी। आम्हाला कुणाच्याही प्रवाशांच्या गाड्या अडवायच्या नाहीत। आम्ही त्यांना सांगितल्याप्रमाणे सकाळपासून ते बिना टोल सगळ्यांना सोडतायत। आमची मागणी एवढीच आहे की सर्व्हिस रोड कधी करणार तुम्ही, तोपर्यंत आम्ही टोल देणार नाही, आमची भूमिका आहे। गेल्या अनेक दिवसापासून या सहापदरीकरणाचं काम सुरू आहे, मात्र तरी देखील सरकारचं याकडे लक्ष नाही म्हणायचं का? जो त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतो। सरकार आमदार बोडण्यामध्ये जास्त प्रायोरिटी त्यांची आहे। सरकार स्थिर ठेवण्यात आहे, जनतेचं काय देणं घेणं सरकारला असं वाटत नाही। एका बाजूला शक्तीपीठ महामार्गासारखा रस्ता पुढे रेटायचा प्रयत्न सरकार करते, दुसरीकडे जे महामार्ग आहेत त्या मार्गाची मात्र अशा नाही, मला शक्तीपीठ बद्दल देखील कॉन्ट्रॅक्टर दर्जी नाही हे आम्ही वारंवार सांगितलं। सरकारला तो रस्ता थांबवावा लागला। आज आमची मागणी आहे की या विषयामध्ये देखील सरकारनं जनतेचा विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। आंदोलन किती वेळ हे सगळं चालणार आहे आणि काय नेमकं बसणार आहोत? अजून काही सरकारकडून काही निरोप नाही, ते निरोप नाही दिलं तर आम्ही इथंच बसून राहू। पाहिलं आपण कशा स्वरूपाचं आंदोलन हे काँग्रेसकडून केलं जात आहे। जोपर्यंत हे सगळे खड्डे बुजवले जात नाहीत, रस्ता व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत वाहनधारकांकडून टोल घेऊ नये अशा पद्धतीची भूमिका घेऊन काँग्रेस आज रस्त्यावर उतरले आणि सरकार जोपर्यंत टोल बंद केल्याची घोषणा करत नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी ठिय्या मारून राहू असा देखील इरादा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, किनी टोल नाका, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।